बबलीची आई. अहो या ना ताई, बसा की. झाले का कामावरनं? केलं ना सगळं. चुप. आत्ताच आवरूनच आलो बघा. माझी साडी केव्हा घेतली? लई छान दिसायली की तुमची. काय सांगू बबलीची आई तुम्हाला, या साडीमुळे तर घरामध्ये महाभारत चालू आहे. काय झालं हो? आई कधी नाही घ्यायची आणि साडी आणली, सासू म्हणते साडी आई घेतली बायकोला. बी सासू म्हणते, काय गं? काय लावली? जाऊ बरं तिकडं. आई जाऊ दे ना गं. अगं बाई अभ्यास कर. आई माझा अभ्यास झाला तर पूर्ण जाऊ दे ना प्लीज. केली तू? हो गं आई. अरे काम कर, हे मोबाईल दे तिकडे खेळत बस. जा बरं तू उठ इथून. माय मै बी सासू तशीच आहे. तुमच्या घरात नको राहू असं झालं मॅडम. एक काम सुरेखा, ए सुरेखा, बरं ठीक आहे, शांभाऊ आले येते मग ताई. पाणी घे बरं. लवकर घे जरा. हे घ्या हो पाणी. अच्छा ठीक आहे. राम राम शामभाऊ. राम राम संतोषराव, राम राम. बरे आहेत की? हो मस्त. बबली सगळे छान आहेत बघा. येतो. तुमचं सांगा. काय झालं वहिनी, बरे आहेत की? नाही सर्व मस्त आहेत. मग एकदा फोन केला. मुलाचं लग्न काढलं हो. बरं बरं. हां इथे 16 तारखेला हां मुलाचं लग्न आहे, गावातच आहे आपल्या. हां चालेल, ठीक आहे ना. जोरात बोला. सांगतो सर्वांना. या मुला. चालेल ठीक आहे. मला जरा गावात पत्रिका वाटायला मदत करा बरं. गावात जरा जरा माहिती. बरं चला जाऊया सोबत. चहा कोणच आणवला गं बाई. आई आई काय गं बाई, काय लावली? अगं आई माझा उद्या पेपर आहे, सांग ना. मला समजून येतच नाही. काय झालं ते सांग ना आई. अगं बाई मला काम करू दे. माझ्या कामात हात काम पडले तर सांग ना गाई. काम कर जा बरं. नेलू दादाला म्हण तिकडे, ते तुला सांगल. जा उठ इथून, मला करू दे माझी काम. उठ बरं. गुड 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 गुड. अरे उधर का उसको मार दे ना. अरे चल चल चल. दादा. काय ग बबली? दादा हे मला बबली सांग ना, माझा कधी गेम येतच चालू नाही. आहे. तू बबली तू माझा दादा, गेम चालू. सांग तू ना. काय लावली? दादा सांग ना. बबली तू जा तिकडं. तू का मोबाईल बबली परत सांग. का पप्पाला? जा तिकडं जा. सांग तू. माझा गेम चालू आहे. मी मोबाईलच बघते. सुरेखा, ए सुरेखा. हा बोला हो. चहा घे ग. आणते हो, थांबा एक मिनिट. हे घ्या की. अहो तुम्हाला मी भाजीपाला सांगलं होतं, आणला का तुम्ही? आई लावलं तू आल्या आल्या. जा नंतर आणतो. तुम्ही माझा स्वयंपाक पडला, लेकराला भुका लागतात आता. अगं विसरलो ना, आणतो. बरं ठीक आहे, येताना घेऊन येतो. आणते का नाही तुमचं जरा? जा जा आतमध्ये. हे काय माणसं भांडे पप्पा. पप्पा पप्पा हे सांगा ना, मला समजून गणित येतच नाही. काय दाबाडा? हे सांगा ना. ते गणित येतच नाहीये, सांगा ना. ठीक आहे ना. सांगा ना पप्पा. हां हॅलो. हां ठीक आहे, आलो लगेच. 2 मिनिटं काढा. आलो आलो. आई आई काय ग बबली, काय लावली तू? आई सांग ना ग थोडस मला. काय सांगायचं तुला? अगं आई मला समजतच नाहीये. अगं मी भांडे घासायले, माझे हात भरले, तुला दिसायले ना. सांग ना ग आई मला. तू एक काम कर, तू जा तुझ्या पप्पाला म्हण मला सांगा म्हणून समजून. ते काय आई काम करायली तर दिसतंय ना तुला. आई मी पप्पाकडे गेले, पप्पाला फोन आला आणि पप्पा निघून गेले. सांग ना पप्पांना, नुसते फोनवर राहतात. तिकडे मोबाईल पडला, ते मोबाईल नेम काम तिकडे बघ, त्याच्यामध्ये अभ्यास कर जा. मला करू दे, माझी कामं पडलीत घरात. सुरेखा, हे सुरेखा, हे भाजीपाला घे. म्हणजे तो पाणी घे तो पहिला.
हे घ्या की. बघा ऐकलं का ते लोणे दादाच्या लग्नाची मुलाची पत्रिका आली आहे तर पुढच्या आठवड्यात काढली दिसायली तारीख मूळ पत्रिका आहे आहेर घ्यावं लागेल आपल्याला काय ते घेणं लागते काय घ्यावं आपण चांगलंच घेणं लागेल आपल्याला तर. हो बघू घेऊ काहीतरी आणि ऐक ना 2 दिवसांना जावं लागेल आपल्याला आई पप्पा हा बोल ना बाळा किती टक्के पडले किती किती पडले 60 70 पडले असतील सांग ना सांग लोक अगं आई 60 70 नाही मला 95% पडले वा 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 अभिनंदन बरं कोणीला नाव काढलं की लय छान मार्क पडले आई, बाबा खरंच. मुलगी किती हुशार आहे माझी का नाही का अभ्यास करायची किती चांगले मार्क भेटले तुला. पप्पा आपला मोबाईल पाहिजे काय करायचं ग तुला मोबाईल शांत बस करायचा अभ्यास पण मोबाईल काय करायचा 2 मोबाईल आहे ना घरात मोबाईल मुळे तर खरं तर अभ्यास केलाय ना मोबाईल मुळे अभ्यास करायली पण मोबाईलची गरज नाही तिला मला माहिती आहे ठीक आहे अभ्यास करायलाच ना तू हो करू घेऊ काहीतरी अहो ऐका मोबाईल गरज नाही आहे मोबाईल ना घरात तू शांत बस बघ करतो काहीतरी काय नाही माणसं तुम्ही ना ठीक आहे बघ ते 60% भेटले तिला बघ हे सगळं तुमच्यामुळे घडलंय म्हटलं होतं की मोबाईल नका घेऊन देऊ नीलू नीलू जाय सोबत बघ ती काय करायली तू काढ बाहेर तिला काय झालं बबली बबले बाहेर निघ नेहा बाहेर निघ. अगं काय झालं काय करायली काय झालं बबली पप्पा काय बोलला? ठीक आहे तिला आराम करायला लाव थोडा जा माझा फोन दुसरा कोणाचा तरी फोन द्या. देऊ का हे देऊन ठेवलं. काय अवस्था करून ठेवली का पोरे ना हा बघू तरी वाटायला का तुझ्या ठीक सांग बघ कोणा डोळे पुसून जा काय चाललं बहिणी बरे आहेत का राम राम श्याम भाऊ राम 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 संतोषराव बसा ना. बरं बेटा चहा टाका मग कसं आहे ना केलं आलो होतो सरपंचाच्या इथे पावसाहेबाच्या इथे बरं बरं आता म्हणलं जरा तुम्हाला भेटून जाऊ नाही. का परत दिसायला शामराव काय नाही हो तुम्हाला माहिती बबली काय काय नाही सारखं कोंडून घ्यायली रडायली कुणाशी बोलना मग बाहेर खेळायला जाईना नुसताच ताण देऊन ठेवल्या परीक्षेतही बघा तिनं दिवा लावला असा अरे असं कसं तुझं लक्ष नाही कर दिलो सांगा बाबा काही सूचना गेले बहिणी बघ. पोरगी हुशार होती हो आमची शामराव वहिनी तुम्हाला खरं सांगू काय या टप्प्यातून मी पण गेलो हे सगळीकडे चालू आहे मोबाईलचं त्याच्यामुळं काही बरं. घाबरण्यासारखं काही नाही बघा बाबा आता पोरीला त्यातून बाहेर काढायचं आम्हाला काहीतरी मार्ग सुचवा आम्ही तर खूप निराश आहोत माझे तुम्हाला स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठाचे सामाजिक शास्त्र संकुलाचे येळणे सर माहित आहेत ना कुठं नांदेड नांदेड विद्यापीठ हा हा माहिती आहे ना आहे त्यांना कोण नाही ओळखत त्यांची विद्यार्थिनी बघा डॉक्टर नेहा आडे मॅडम बरं बरं चांगले समुपदेशक आहेत मी माझ्या मुलाचं तिथंच इलाज केला होता एकदम व्यवस्थित ठणठणीत आता लग्न लावून द्यायचं बघा त्याचं काही करा बाबा पण आपली पोरगी तेवढी नीट करायची आम्हाला काही हरकत नाही का मग मी त्यांना फोन हो लावा लावा हो लागू भाई हॅलो हा नमस्कार मॅडम काही नाही आमचे एक नातलग होते त्यांची मुलगी थोडस बबली बबली आमची बबली नातलगांची मुलगी ती स्वतःला थोडस कोंडून घेणे एकांतात राहणे चिडचिड करणे कुणामध्ये येत नाही कुणाला बोलत नाही मोबाईल वापरते का हा मोबाईलच बहुतेक पोरगी हुशार होती 12वीला तिला 95% होते मोबाईल घेतल्यानंतर तिला एका वर्षामध्ये तिचा टक्क्यामध्ये खूप अच्छा ठीक आहे फरक पडला ठीक आहे ठीक आहे त्यांच्या पॅरेंट्सला पाठवून द्या ऑफिसला काय हरकत नाही मॅडम थँक्यू बरं का उद्या पाठवून देतो ठीक आहे थँक्यू काहीच काळजी करू नका शामराव वहिनी उद्या तुम्ही नेहा आणि मॅडमकडे जाऊन भेटा तुमच्या समस्येचं 100% निराकरण होऊन जाईल ठीक आहे काळजी करू नका शामराव 100%
नमस्कार. 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 या. बस. मॅडम, आमची मुलगी बबली त्याच्याबद्दल लोणे दादा सांगितलं. हां, त्यांनी मला सांगितलं, बोलणं झालं माझं त्यांच्याशी. काय नाही हो मॅडम, मोबाईल घेऊन दिला. पोरगी तेव्हापासून अभ्यास करणं ना, घरामध्ये कुणाला बोलते, कुणाशीच काही बरं बरं बरं. नाही, ती रडायली, रूम मध्ये राहिली, रूमच्या बाहेर येईल, काय करावं काही समजणं चाललंय आम्हाला. नाही, ही समस्या आता बघा सगळ्यांच्याच घरात आहे. हे काही नवीन नाहीये. आपण मुलांना मोबाईल देतो, पण मुलगा आपला काय बघतो, मुलगी आपली काय बघते हे आपण बघत नाही. त्यामुळं अशा समस्या निर्माण होतात. असं फार काही नाही आहे. मी उद्या दुपारी 2 वाजता येऊन तिला भेटेल घरी. हां मॅम, तुम्ही बघा तिला. तुम्ही बघितल्यावर लक्षात येईल तिची अवस्था. ठीक आहे. येतो तर. धन्यवाद. बबली, ए बबली, बाई मॅडम आली, थोडस मॅडमला बोला. मॅडम, तुम्ही तिला बोला. काय होतं बाळ तुला? एकटी का बसलीयस? हां, तुला तुझ्या मम्मी पप्पांसोबत जास्त वेळ घालत जा. तुला खूप चांगलं वाटेल. हा, आणि तुझ्या जीवनात आपण काहीतरी बदल करू, तुला नवीन मित्रांची ओळख करून देऊ, मग तर तुला खूप छान वाटेल. हा, माझं तुझ्याशी झालं पण. जेवढं तुम्ही तिला जास्त वेळ द्याल तेवढं जास्त चांगलं होईल. ठीक आहे मॅडम, तुम्ही सांगाल त्या पद्धतीने. आणि काहीतरी तुझ्या जीवनात आपल्याला बदल करावे लागते, ते ठीक होईल. एवढं काही हे करण्याची गरज नाही. काय माहिती आहे. हो, बघली, आता मोबाईल नको बाई तुला. आता नवीन हे बघ, तुझे आयुष्य घडवण्यासाठी तुझे शिक्षक. तुला नवीन नवीन गोष्टीची माहिती मिळवण्यासाठी तुझे पुस्तक. खोट्या मित्रांपेक्षा खरे मित्र, जे की तुझ्या जीवनाच्या चढउतारामध्ये तुला काम देते. ऑनलाईन गेमिंग जास्त चांगलं होईल. ठीक आहे मॅडम, तुम्ही सांगाल त्या पद्धतीने. आणि काहीतरी तुझ्या जीवनात आपल्याला बदल करावे लागते, ते ठीक होईल. एवढं काही हे करण्याची गरज नाही. काय माहिती आहे. हो, बघली, आता मोबाईल नको बाई तुला. आता नवीन हे बघ, तुझे आयुष्य घडवण्यासाठी तुझे शिक्षक. तुला नवीन नवीन गोष्टीची माहिती मिळवण्यासाठी तुझे पुस्तक. खोट्या मित्रांपेक्षा खरे मित्र, जे की तुझ्या जीवनाच्या चढउतारामध्ये तुला काम देते. ऑनलाईन गेमिंग पेक्षा मैदानी खेळासाठी, तुझं माइंड फ्रेश करण्यासाठी म्युझिक.
पाहिजे. ज्या कुटुंबाने आपल्या अस्तित्वाचा पाया रचला, ते वेळ आपण आपल्या भावना कमजोर करणाऱ्या सोशल मीडियाला देतो. लोकांची जाळे, सुखादुःखाचं प्रदर्शन, अवास्तविक सौंदर्य या सर्वांची आपल्याला अशी सवय लागली आहे. ती सवय कधी व्यसनात बदलत आहे हे आपल्याला कळत सुद्धा नाहीये. चला तर मित्रांनो, आपण आपल्या युवा पिढीला ह्या मोबाईलच्या या सोशल मीडियाच्या जाळेतून दूर ठेवूया. धन्यवाद. बघा मित्रांनो, सोशल मीडिया ही आजच्या जलद जगाची गरज आहे. त्यांचं अस्तित्व आपण नाकारू शकत नाही.